आज तर सकाळी सकाळी मार्केटमध्ये किस्सा होऊन गेला मुकार मारामारीनं. तर जय श्रीराम, मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो एका नवीन डेली व्लॉग मध्ये. आणि जसं तुम्ही बघितलं, आज आपण चाललोय मार्केटला. आणि उमराना मार्केटला जायचंय म्हणजे असं अंधारात निघावं लागतं. नाद करते का यावंच लागतं. नेहमीप्रमाणे आपली झोप कधीच पूर्ण होत नाही. आज बी अर्धी अपुरी झोप काढून निघालो होतो. आणि आपल्या गावातून एक बी ट्रॅक्टर जाणार नाही असं कधी झालंच नाही. कोणतरी राहतच. एवढाच सरपंच म्हणजे मालक इंधन म्हटलं, हा चाल देश टाकी तुले आणि चाल पटापट. आता सरपंचाला पद्धतशीर इंधन टाकून आपण पोहोचलो होतो टेंगोडाला मस्त गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. म्हटलं आता चहा पिऊ आणि निघू मग मार्केटला. टेंगोड्याला बाबांकडनं चहा पिऊन घेतला आणि डायरेक्ट पोहोचलो मग आपण मार्केटला. आज सकाळी तशी काही एवढी गर्दी नव्हती. म्हटलं बघू आता 10 वाजेपर्यंत किती आवक येते. तेवढ्यात डॉगीज बाई आला. म्हटलं चाल रे, तुला बिस्कुट खाऊ घालतो. म्हणे तुझ्याकडे आहे का म्हणे चहा प्यायला पैसे. चहा प्यायचा विषय जाऊ द्या, इकडे मोकार हाणामारी चालू होती ना. असा काही विषय नाहीये, त्यांची त्यांची मजाक चालू होती. त्यांना म्हटलं सकाळी सकाळी अशी मजाक नका करत जाऊ, माणूस घाबरून जातो ना. खोपड़ी तोड़ साले का मेरे को ये मार मार का खोपड़ी तोड़ साले का मार क्या बात. डॉगीज बाईने आपली पद्धतशीर इज्जत घातली होती. म्हटलं आता जावंच लागेल आणि चहा प्यावाच लागेल. मग काय जनताला पुढे काढून दिलं आणि बिल बी त्यांनाच भरायला लावलं. मग शेवटी चहा पिऊन बसलोच होतो, तेवढ्यात आपल्या इन्स्टा परिवार मधले आपल्याला सदस्य भेटले. आणि खरंच भारी वाटतं जेव्हा तुम्ही भेटताना. खरंच मनापासून भारी वाटतं. माझ्या कामामुळे मला कोणीतरी ओळखतं म्हणून खरंच भारी वाटतं. इकडे बघतो ते ट्रॅक्टरचा उड खोलून टाकला. म्हटलं काय रे, काय नियोजन आहे, विकायला चालले काय तुम्ही? मार्केटच्या गेटवर घेऊन आलो, ते नवीन बनवायचं आहे म्हणे. म्हटलं काय अडचण नाही, चला मग आता नाश्ता करून घेऊन बसून निवांत. मग नाश्ता करून बसलो होतो, तेवढ्यात आमच्या गावातलं रत्न म्हणजे राहुल बागुल बसला होता. मग काय फुल काना जोडायचं काम चालू होतं. म्हटलं चालले भाऊ. तेवढ्यात हा भाऊ आला आणि कार्ड देऊन गेला. म्हटलं काही विषय नाही, येऊन लागेल मी टाइमवर कार्यक्रमाला. ते बाकी सगळे विषय जाऊ द्या, तुम्ही फक्त एक सांगा मला, आता कांदा कसा आहे? तर कायम होतो तसा आपला निलाव झाला होता आणि आता जायचं होतं काट्यावर. म्हटलं आता किती गर्दी राहिली आणि तिथे जाऊन बघतो, बापरे आज काहीच गर्दी नव्हती. म्हटलं देवच पावला. तिथे गर्दी नव्हती तर लगेच खाली करायला गर्दी लागून गेली. म्हटलं देव थोडासाच पावला वाटतं आज. खाली करायला टाइम होतं. म्हटलं चला तोपर्यंत पाण्याचा आनंद घेऊ मस्त. ट्रॅक्टर खाली करून दिलं आणि तुमचा भाऊ डायरेक्ट पोचून गेला शेवभाजी खायला. म्हटलं आता पद्धतशीर शेवभाजी खाऊन मग बाकीचे कामं पाहू. मग काय पद्धतशीर शेवभाजी दाबली आणि आलो मग पैसे घ्यायला. पैसे आता देतात सरपंच म्हणे सीट कव्हर खराब झालंय. म्हटलं थांब बदलून टाकू, काय अडचण नाही. त्याला म्हटलं फक्त घरच्यांपर्यंत कळायला नको, नाही तर मला घराबाहेर काढून टाकतील. तू एक तर राहतोच बाहेर, मला सवय नाही. मग काय पैसे घेऊन ट्रॅक्टरला नवीन सीट कव्हर टाकून तुमचा भाऊ निघाला होता ना घराकडे. घरी येताना थोडासा पाऊस लागला होता, पण बाकी ठीक आहे सगळं. भेटू लवकरच. जय श्रीराम. तुमचा ओला फॉलो करून घ्या.